कधीतरी सांगली शहरातले तरुण एकत्र येतात, पर्यावरणाचा प्रश्न असो, टॉयलेटचा मुद्दा असो, इतर काही मुद्दा असो, ते लावून धरतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. चांगलं काम करणारी माणसं समाजकारणात राहायला पाहिजे असं माझं काही मत नाहीये. समाजकारणात चांगलं काम करणाऱ्या लोकांनी राजकारणातही जायला पाहिजे. आणि राजकारण आणि समाजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मी मानत नाही. किंबहुना समाजातली चांगली माणसं राजकारणात पडत नाही म्हणून राजकारणाचा गटार साफ होत नाही हे लक्षात घ्या. आणि जे लोक म्हणतात आम्ही बाबा राजकारणात नाही, आम्हाला त्याचं काही नाही, तर ते लोक एकतर पळपुटेपणा करतात किंवा त्यांना राजकारण काय आहे हे कळत नाही. याचं कारण असं आहे की आपण सकाळी उठून जेव्हा हातामध्ये ब्रश घेतो आणि त्या ब्रशवर पेस्ट ठेवतो तिथपासून राजकारणाला सुरुवात होते. ती पेस्ट कोण बनवणार या देशामध्ये? भारतीय कंपनी बनवणार की परदेशी कंपनी बनवणार? त्या पेस्टचा दर काय असणार? ती पेस्ट आपल्यापर्यंत कशी पोचणार? या सगळ्या पाठी राजकारण आहे लक्षात घ्या. त्यामुळे असं काही करू नका की आम्ही बाबा राजकारण करत नाही. तुम्ही राजकारणच करताय. या शहरामध्ये जेव्हा वृक्षतोड होते, मी वाचलं त्याच्यामध्ये काहीतरी रस्ता बनवायचा होता आणि वृक्षतोड होणार होती, ती तुम्ही थांबवली. ही वृक्षतोड का होते यामागे सुद्धा राजकारण आहे हे लक्षात घ्या. त्या रस्त्याचा प्लॅन कोणीतरी पास केलेला असतो, त्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं असतं आणि त्या राजकारण्याचे, त्या कॉन्ट्रॅक्टरशी, त्या कॉन्ट्रॅक्टरचे राजकारण्याशी आणि त्या प्लॅनरशी एकमेकात संबंध गुंतलेले असतात. म्हणून हा सगळा पैशाचा आणि सत्तेचा खेळ असल्यामुळे झाडांची कत्तल होते, कारण झाडं बोलू शकत नाही हे लक्षात घ्या. झाडं बोलू शकत नाहीत, मुके प्राणी बोलू शकत नाहीत, पण माणसं बोलू शकतात. आणि आजकाल माणसं बोलत नाहीत, माणसं बोलायला घाबरतात, माणसं बोलायला संकोच करतात. म्हणून तुमचा सांगली जिल्हा सुधार समितीचं बोलणं जे आहे, तुमचं जे जो आक्रोश जो आहे तो महत्वाचा आहे.